नमस्कार. आज आपण एक महत्त्वाची वनस्पती बघणार आहोत. ती म्हणजे अकरकरा. आता ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिचं कुठलंही अंग असू दे, म्हणजे पत्र असो, कांड असो किंवा फूल असो, आणि विशेषतः फूल जर आपण तोंडात टाकलं आणि चावून खाल्लं तर संपूर्ण माउथ कॅव्हिटीला आणि विशेषतः जिव्हेला एक प्रकारचं टिंगलिंग सेन्सेशन आणि नमनेस म्हणजे आतून झणझण्या किंवा मुंग्या आल्यासारखं वाटणं असं आपल्याला जाणवतं. त्यामुळेच ह्या वनस्पतीचा वापर तोतरी बोलणारी मुलं, स्टॅमरिंग करणारी मुलं आणि वाचा शुद्धीसाठी म्हणजे स्पष्ट बोलण्यासाठी याचा वापर केला जातो. हे जे काही इलेक्ट्रिक किंवा टिंगलिंग सेन्सेशन जाणवतं त्याच्या मागचं कारण आहे त्यामध्ये असलेलं एक कंपाऊंड ज्याला म्हणतात स्पिलॅन्थॉल. याचं जमिनीवर पसरणारं आणि फार फार तर 60-70 सेंटीमीटरपर्यंत वाढणारं लहानसं क्षूप असतं आणि ह्याचं जर कांड बघितलं तर लालसर रंगाचं आणि रोमश बारीक हेअर्स असतात त्याच्या कांडाभोवती, असं रोमश कांड असतं. त्यानंतर याची पानं जर आपण पाहिली तर अशी लांबसर ओवेट टू डेल्टेट म्हणजे साधारण त्रिकोणी पुढच्या बाजूला अशी याची पानं असतात. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची पुष्परचना. ही छोटी छोटी फुलं नसून हा छोटासा इन्फ्लोरसन्स आहे, जे सनफ्लॉवर फॅमिलीचं म्हणजे ॲस्टेरेसी फॅमिलीचं वैशिष्ट्य आहे. ही मध्यभागी असतात ती डिस्फ्लोरेट्स आणि आजूबाजूला ज्या साधारण एक इथे 4 ते 5 पाकळ्या दिसत आहेत ते असतात रेफ्लोरेट्स. ह्याला म्हणायचं कॅपिच्युलम इन्फ्लोरसन्स. हे याचं वैशिष्ट्य असतं. आणि इथे जर बघितलं तर ह्याचा शेप कोनिकल आहे आणि मध्यभागी काही फ्लोरेट्स ही थोडीशी डार्क रेड किंवा मरून कलरची झालेली दिसत आहेत. ह्यामुळे याला बज बटन किंवा आयबॉल प्लांट असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या वनस्पतीला काही ठिकाणी खोटा अकरकरा असं देखील म्हटलं जातं आणि ॲनासायक्लस पायरेथ्रम नावाची वनस्पती ही खरा अकरकरा म्हणून वापरली जाते. दोघांची फॅमिली मात्र एकच आहे, त्यामुळे एकमेकांचे सबस्टिट्यूट म्हणून ते वापरले जातात. धन्यवाद.